नमस्कार. होम मिनिस्टरची पैठणी आता माहेरच्या अंगणी. त्या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत सौ नूतन अमोल दुभेले आणि सौ संचिता सचिन पाटील. चला माहेरी आलेले आहेत कैरेमध्ये, भेटूया आणि स्वागत करूया या दोन्ही कुटुंबांचं. आभाराचे हार कशाला, सत्कार्याचे भार कशाला, हृदय जोडूया परस्परांशी, ह्या हृदयाला दार कशाला. सर, तुमचं स्वप्न असतं की प्रत्येकाचं घर आनंदाने भरू दे. खरंच तुमच्यासारखा भाऊ अख्ख्या महाराष्ट्राला मिळेल. माहेर सासरच्या नात्यानं तुझ्या मुले नावा उजाळा मिळतो. वहिनी नाव घेणं असा हलूस सूर जुळतो. सगळ्यात आधी कसं वाटतंय आज? खूप छान वाटतंय माझ्या गावामध्ये, माझ्या माहेरी स्पेशली, कारण की इतके जे एपिसोड ते सासरी होत होते आणि हा एपिसोड आपल्या माहेरी होत होते. ते कुठेतरी एक असतं, ते खूप क्यूट वाटतंय, खूप छान वाटतंय, एवढं सांगू शकते. आई नमस्कार. नमस्कार. बरं, मला आई तुम्हाला विचारायचं आहे की लेक सासरी गेली आणि त्यानंतर आज पुन्हा माहेरी आली आणि आम्हाला पहिल्यांदा माहेरच्यांना भेटायला मिळालं, कारण आम्ही सुद्धा 17 वर्ष हा कार्यक्रम करत असताना सासरी जात होतो आणि मग कुठेतरी माहेरच्या लोकांची आठवण थोडीशी ताई काढायची आणि ताईला घेऊन आम्ही माहेरी आलोय. कसं वाटतंय तुम्हाला? खूपच आनंद होते. तो दिवस आठवतो लग्नाचा? हो, आठवतं ना. ती पाठवणी आठवते? हो, नक्कीच आठवते. काय झालं होतं? खूपच वाईट वाटतं, घरीवरून येतं. पण आज असा क्षण आहे की त्यावेळेस मुलगी सासरी गेलेली, पण आता येते वेळेस ती तुम्हाला भाऊ राहायला घेऊन आली, तो खूपच आनंद आहे. काय हो, तुमच्या नजरेत आत्ता डोळ्यात पाणी दिसतंय आणि नुसतं पाणी नाहीये तर तो दिवस दिसतोय. हा, म्हणजे आता ऍक्च्युली आपण जिथे बसतो तिथे माझ्या पप्पांनी मला मिठी मारली होती. हा, म्हणजे कसं असतं, मुलीचं आणि पप्पांचं असतं, आईचं पण असतं, आणि ते एक असतं अटॅचमेंट, ते कुठेतरी होतं आणि ते असं एकदम आठवतं ती गोष्ट. आणि आता रिसेंटलीच आहे, म्हणजे अगदी 9-10 महिने जस्ट झालेत. पण तरी सुद्धा आई, कसा होता ताईचा स्वभाव लहानपणी? छान होता, म्हणजे असं कोणाशी भांडायची वगैरे नाही. आणि आता थांब, शांत बस सांगायला लागला. आणि तिला खूप आवड होती खेळण्यामध्ये. काही शाळेमध्ये जे कार्यक्रम असणार त्यात ती आवर्जून भाग घ्यायची. बरोबर ना. मला असं नेहमी वाटतं की सासरी गेल्यानंतर ना माहेरच्या घरातल्या प्रत्येक एक, मग अगदी पुस्तकं ठेवण्याचा कप्पा असेल, दप्तर ठेवण्याची एखादी जागा असेल, किंवा पटकन घरातले आई बाबा काही ओरडले तर कोपऱ्यात बसून पटकन डोळ्यातलं पाणी पुसण्याची एक जागा असते. तशा या सगळ्या आठवणी या भिंतीत आहेत. हो, खूप, म्हणजे खूप आहेत आठवणी असतात. म्हणजे अगदी आता तुम्ही कप्पा म्हणालात की आता हे आमचं घर आता थोडं म्हणजे आता छान झालंय. माझ्या पप्पांचे खूप कष्ट आहेत. हे आधी आमच्या घरात ना जमीन होती, माझी आई सारवायची, माझे पप्पा सकाळी जाऊन कुठून शेण घेऊन यायचे. म्हणजे ते सगळं होताना कुठेतरी त्या आठवणी आहेत. म्हणजे आपल्याला कोणतरी बोललं मग तेव्हा ती एक जागा, किंवा माझं असं कपाट आहे की आता मी गेल्यानंतर तिथे माझ्या भावाने कपडे ठेवले, त्यावेळेला म्हटलं नाही, ती जागा मला हवी आहे. ते तुम्ही सासरी गेलात तरी भावाने त्या जागेत मला ते हवंय, मला ते हवंय. मी आल्यावर मला ती तशी दिसली पाहिजे. हा दादा, किती मिस करेला गेल्या 10 महिन्यात? कसं आहे, जीवनाच्या प्रवासात बहीण भावाचं नातं हे जरी भांडत असलं तरी मनापासून ते भांडत नाहीत. नाही, पण जास्त सुरुवात कोण करतं भांडण्यात? खरं सांगायचं तर मीच करतो. बाबा, आत्ता जेव्हा या ताईनं सांगितलं की पाठवणी करताना ती याच ठिकाणी बसली होती, इथेच ते सगळं घडलं होतं की तिने तुम्हाला घट्ट मिठी मारली होती. बरोबर आहे. काय
शोधायचं आहे. आता एक छोटंसं आव्हान देणार आहोत आपण या जावई बापूंना. छान वाटतंय. सासरी कोण कोण आहे जरा सांगा ना आम्हाला. सासू सासरे मी आणि ते. अच्छा, 4 जण. पण आज हा कार्यक्रमातून सासूबाईंना जर सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगणार? काळजी घ्या, गोळ्या घ्या, काळजी घ्या. सुनबाई आता त्यांच्या माहेरी आलेल्या आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही गोळ्या घ्या, तुम्ही काळजी घ्या हे सांगायला त्या विसरत नाहीयेत. इतकं ओढ तिथली सुद्धा या माऊलीची आहे. आणि या ठिकाणी एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. या घरामध्ये ना मी एक क्ल्यू देणार आहे. क्ल्यू दिल्यानंतर घरातल्यांना माहिती आहे ती वस्तू कुठे आहे, पण जास्तीत जास्त कोणी बोलायचं नाहीये, खाणाखुणा करून सांगायचं आहे. मग एरवी तुम्ही आपण बोलतो, ओरडून सांगतो, उजवीकडे जा, डावीकडे जा, आतमध्ये जा, माळ्यावर बघ, असं नाही. तुम्ही फक्त त्यांच्याकडे बघू शकता, बहिणींकडे बघू शकता आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना ती वस्तू कुठे असू शकेल, कारण तुम्हाला माहिती आहे, तुमचं घर तुम्हाला माहिती आहे. डोळ्यांनी किंवा खाणाखुणांनीच सांगायचं. हां, आणि तुम्ही ती वस्तू शोधून आणून आज आमच्या माऊलीला तिच्या माहेरी बक्षीस मिळवून द्यायचं आहे. एवढासा गडू पाहून येतं रडू. चला, वेळ सुरू झाली. न बोलता तिकडे बघा. चला, वेळ सुरू झाली. तिथे एक चिठ्ठी लपवलेली आहे, त्या चिठ्ठीवरून दुसरं बक्षीस मिळेल. वाचा. Inner beauty should be the most important part of improving oneself. प्रेम. हे काय आहे? प्रेम. हे कोणाला आहे? ही नूतनसाठी. कशाबद्दल काय होतं? बर्थडे होता माझा. बर्थडेचं होतं. 28 ऑक्टोबरची होती, पण थोडी लेट दिली. आणि काय लिहिलेलं त्याच्यात? वाचा मोठ्याने. त्याच्यामध्ये लिहिलं इनर ब्युटी शुड बी द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इम्प्रूव्हिंग वनसेल्फ. म्हणजे काय? आतलं जे सौंदर्य आहे ना, ते जास्त इम्पॉर्टंट आहे बाहेरच्या सौंदर्यापेक्षा. कसं वाटलं होतं हे दिलं ते? खूप छान वाटलं होतं. हो. बरं वहिनी, अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. आता जाऊया त्या घरात. तिकडे सुद्धा माहेरवाशीण आलेली आहे. माहेरी आलायत, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आनंदाचं वातावरण आहे. किती वर्ष झाली लग्न होऊन? 10 वर्ष. सासर कुठे? सासर माडप, खालापूरमध्येच. मग सासरी 10 वर्षापूर्वी जेव्हा पाठवणी झाली होती ती याच घरातून झाली होती? हो, इथूनच झाली होती. काय आई, तो दिवस आठवतोय 10 वर्षापूर्वीचा? हा? किती जण तुम्ही तेव्हा होता? ह्या 3 जणी, लहान भाऊ, आम्ही 2 माणसं. मग ह्या सगळ्यात मोठ्या की लहान की मधल्या? सगळ्यात लहान. त्याच्यापेक्षा भाऊ लहान. त्याच्यापेक्षा भाऊ लहान. माझ्याचा छोटा भाऊ. सगळ्यात लहान मुलगी जेव्हा जाते तेव्हा आणखीनच घरात रिकामी पण येते. हो ना? कसा होता स्वभाव आमच्या ताईचा? स्वभाव काय, जरा तापट होती. म्हणजे ती नको ते उद्योग करायची. म्हणजे काय? पाण्याला गेला का कुठं चुलीत रॉकेल वाचायची, अंगाला लावून घ्यायची. रॉकेल? आपण हे काय होते? कुठले हे छंद? वास घ्यायला चांगला वाटत होता तिला. रॉकेल? एक दिवस हरिपट चालला होता, तर डब्यातच जाऊन बसली मांडी म्हणून. निघता येत नाही. मग 4 कोपरे डब्याचे फाडले, तेव्हा तिला काढली. ती विचित्र खेळ गेली. कुठली गोष्ट सासरी गेल्यानंतर माहेरची तुम्ही मिस करत होता? आनंद. सगळ्यात जास्त म्हणजे आनंद इथला. एकत्रपणा, भावाची मस्ती. पण मग आई यांचं लग्न जमलं कसं? अरेंज मॅरेज होतं. मग मिस्टर काय करतात? मिस्टर दुकान आहे आमचा कसलं? किराणाचं. मग परत भरपूर डबे असतील का? हो ना, तेलाच्या डब्यात नाही ना कधी नाही. बसत? तेवढं करा. पण आई 2 मिनिट जरा जावयाना बोलू. नमस्कार. 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 बरं, 10 वर्षापूर्वी लग्न जमलं, हो की नाही? इथे बघायला आला होता तुम्ही? लगेच लग्न ठरलं? काय हो? हो, लगेच. मग तेव्हा लग्न ठरताना लहानपणीचे प्रताप किंवा लहानपणीचे उद्योग असे तुम्हाला सांगितले होते का? नव्हते. पण या 10 वर्षात काय लक्षात आले का? हाय, थोडी हट्टी आहे. हो. मग आता सासरी कोण कोण असतं? सासरी म्हणजे सासू सासरे आणि आम्ही दोघं, आमची 2 मुलं. हो का? म्हणजे सगळेजण तिथे असतात. आणि 3 नंदा आहेत, पण त्यांची लग्न झालेली आहेत. या कधी चिडतात का हो तुमच्यावर? रागावतात? हो, रागावते. कशाला? लेट घरी गेलो. हा, साधारणतः महिन्याभरात किती वेळा होतं हे सगळं?
पर डे. पर डे. प्रत्येक दिवशी अभिषेक ठरलेला आहे, हो ना? वहिनी का असं करता हो? ना सर जाम लेट जातात, वेळ देत नाही. म्हणजे आपण असं गप्पा मारायला या बोल की नाही, ते मोबाईल मध्येच बसतात. आणि जेवण मेन म्हणजे एकत्र नाही करत, म्हणून मग मला जाम राग येतो. बरोबर आहे. का नाही एकत्र जेवण करत? व्हेज नॉनव्हेज. हा? व्हेज नॉनव्हेज. मी काय म्हणतो, पूर्व पश्चिम असे बसा ना दोघे. काय प्रॉब्लेम आहे? हरकत नाही ना. वेळ खूप लागतो सर जेवायला कोणाला? यांना. का? माहिती नाही, पण एकदम हळूहळू जेवतायत. किती वेळ लागतो? तरी अर्धा तास जातो. अर्धा तास त्यांना, तुम्हाला किती वेळात होतं? मला 10 मिनिटं. मग मी काय म्हणतो, त्यांना अर्ध्या तासापूर्वी वाढा आणि शेवटची 10 मिनिटं असताना स्वतःचं ताट घेऊन बसा. मी आपले उपाय देतो, सासरी सुद्धा तसं होईल म्हणून. वहिनी, तुमचा तो हट्टी खोडकर स्वभाव अजून आहे तसाच आहे ना? थोडा कमी झालाय, पण आहे. बाबा. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. किती छान. बाबा, मला सांगा, मुलगी लहानपणी असे वेगवेगळे उद्योग करायची, प्रताप करायची आणि त्यामुळे तिला मार पण पडायचा. मुलगी तर ही हट्टीच आहे. हा, हां, पहिल्यापासून हट्टीच आहे ती. आपण जर कपडे वगैरे घ्यायला गेलो दुकानामध्ये तर म्हणायची, काका मला हे नको. तर मी बोललो, का नको बाबा? जेव्हा ते पुतळे लावलेले असतात ना आपल्या ह्याच्या समोर, दुकानाच्या समोर, तेच मला पाहिजे म्हणायची. बाहेरच्या पुतळ्यावरचेच कपडे तुम्हाला कपडेच आवडतात. पाहिजे. काय व्हायचं सर, आम्ही खरेदीला एकत्र जायचो ना पनवेलमध्ये. तर दुकानांमध्ये चालता चालता मला ज्या दुकानाच्या समोर असं पुतळा दिसेल किंवा त्याला घातलेले कपडे दिसतील, मला खूप आवडले ना, की ह्याना बोलायची नाही, मला तोच पाहिजे आणि पुतळा सकट पाहिजे. पुतळ्या सकट. तुमचा लहान भाऊ कुठे? काय लहानपणीच्या काय आठवणी? लहानपणीच्या आठवणी म्हणजे आमचा कधी जमलाच नाही, आताही नाहीच जमत. सासरी असता तेव्हा किती आठवण येते भावाची? खूप येते. कोणाला सगळ्यात जास्त मिस करता? त्यालाच आणि माझ्या वडिलांना, दोघांना. हो. का? काय, माझे वडील नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात. सुख असू दे, दुःख असू दे, किंवा मला कुठले प्रॉब्लेम आले का मी पहिले त्यांना फोन करतो, त्याच्यानंतर भावाला फोन करतो. त्याच्यामुळे असं वाटतं की त्यांनी नेहमी जवळ राहावं, म्हणून आठवण येते. बघितलं केवढी आठवण येते. समोर असल्यावरती जमत नाही आणि गेल्यानंतर तुमच्या आठवणीशिवाय रमत नाही. मग मला विचारायचं की ज्या दिवशी ताईची पाठवणी झाली, सासरी गेली ताई, काय तुझ्या मनात भावना होत्या? मनात भावना म्हणजे हक्काची एक व्यक्ती गेली. कारण जरी आमचं जमलं नाही तरी एकमेकांशिवाय आम्ही कधी राहत नव्हतो. त्याच्यामुळे ही गेली, त्याच्यानंतर जो टाहो फोडला तो मला तर वाटतं ती तिथे पोचेपर्यंत तरी माझा चालूच होता. म्हणजे मला एक क्षणी असा राहावला नाही की डोळ्यातून अश्रू आले नाही म्हणून. काय प्रेम आहे हो? हे प्रेम माहेरी आल्यावर जास्त गडद होत आहे ना. हो. आज कारण सासरी गेल्यानंतर जुना आठवणींचा अल्बम आज आपण चाळतो. लग्नात काढलेल्या आठवणी, अल्बम, फोटो असेच घेऊन जर बसलं तर असे अनेक सुखद क्षण नाती घट्ट करायला मदत करतात असं मला नेहमी वाटतं. जावई बापू, एक आव्हान आहे तुम्हाला. मला बघायचंय तुम्ही बक्षीस मिळवून देणार का? आणि ते बक्षीस मिळवून देत असताना एक छोटासा मी क्ल्यू वाचून दाखवणार आणि तो वाचून दाखवला की त्याच्यानंतर घरात त्यांनी फक्त खाणाखुणा करायच्या, बोलायचं नाही. तुम्ही या घरात शोधायचं आणि घेऊन यायचं. 10 वर्षात या घरात या बाहेरच्या हॉल शिवाय कुठे कुठे गेलात ते आता आम्हाला कळणार आहे. काय वहिनी, देतील बक्षीस मिळवून? देतील ना. हा, तिकडे सासरला असतं तर लगेच दिलं असतं ना? का सगळी कामं तेच करतात? नाही, मी नाही, मी करते. आपलं विचारलं, बाकी काय. चला बघूया काय होणार. त्यासाठी हा क्ल्यू, हे फक्त वाक्य आहे पण हा क्ल्यू आहे, लक्षात ठेवा. तिथून आज जाऊन दुसरी चिठ्ठी मिळणार आणि मग ती वस्तू जर तुम्ही घेऊन आलात, या ताईला माहेरी आणून सोन्याची नथ माहेरची भेट म्हणून बक्षीस मिळणार, जी सासरी घेऊन जायची आहे. हां, क्ल्यू आहे, एवढीशी बीबी कोपऱ्यात उभी. विचार करा, एवढीशी बीबी कोपऱ्यात उभी. सांगा. या 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 काय आणलं? वाचून दाखव. इयत्ता 12वी इतिहास आणि मराठी. इयत्ता 12वी इतिहास आणि मराठी. इतिहास आणि मराठी. काय आहे मग? खाना खोडा. जा लवकर, घेऊन या.
आणली का? इतिहास आणि मराठी. बसा, उद्यापासून अभ्यासाला. या. वहिनी, इतका खेळ त्यांनी छान पूर्ण केला. तुम्हाला मिळत आहे झी मराठीकडून सोन्याची नथ. थँक्यू. पुढच्या टप्प्यावर वहिनींना मिळणार पैठणी साडी आणि जावयांच्या हातात मात्र बेडी. दोन्हीही ताई आता सज्ज आहेत आणि त्याचबरोबर जावयांच्या हातामध्ये बेड्या आहेत. मगाशी मी म्हटलेलं कोण जिंकणार, त्यांना तर मिळणार पैठणी, पण आज जावयांच्या हातात मात्र आहे लग्नाची बेडी. आणि ती बेडी खेळापुरती आपण वापरणार आहोत. बेडीतल्याच हाताने तो फुगा फुगवायचा, तो कप फुग्यासकट उचलायचा आहे आणि पुढे जाऊन टिपॉयवरती ठेवायचं आहे. दोन्हीही जावई खेळासाठी सज्ज आहेत. पैठणी आमच्या ताईला माहेरी मिळवून देणार आहेत. तेव्हा आता कोण पैठणी मिळवून देणार हे आव्हान जावयांच्या चेहऱ्यावरती आता दिसू लागलेलं आहे. ज्या माऊलीला पैठणी मिळणार त्यांच्या मिस्टरांची बेडी लगेच सुटणार आहे. पण ज्यांची बेडी सुटणार नाही त्यांच्यासाठी पुन्हा एक अट असणार आहे. ती कुठली बघूया. 1 2 3 चला, वेळ सुरू झाली. तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून तुम्हाला मिळत आहे पैठणी. अभिनंदन. आणि आता मी निघतो. मला पण सोडा. नाही, पण हे सोडण्यासाठी एक अट आहे. या वर्षभरात किती हजाराची पैठणी त्यांनी दिली पाहिजे ती मागा. मान्य केली तर उघडतो, नाही तर चाललो. कितीची देणार? 5,000. 5,000ची पैठणी तर मिळाली, या मी सोडवतो, नाही तर 10,000 होतील. थांबा. हे तुळशी वृंदावन जे आहे ते आता या दोन्हीही ताईंना दिलेलं आहे. आणि आता हे तुळशी वृंदावन त्या दोघीही आपल्या आपल्या आईकडे देणार. जसे जसं तुळशी वृंदावन बहरत जाईल तसं तसं आपल्या मुलीचा संसार अधिक सुखाचा होत राहील. 17 वर्षाच्या प्रवासामध्ये कायम आपण सासरी गेलो, पण हा पहिल्यांदा 17 वर्षात असं काही घडतंय. सासरी नांदणाऱ्या त्या माऊलीला काही क्षण माहेरी आणून माहेरच्या आठवणी जागवायच्या. आणि नेमकं तेच आता आपण अनुभवलं. कोरोनाचं संकट आहे, संकट लवकर नाहीसं हो. आपण सगळे हसत राहू. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. आपणा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्याशी बोलण्यासाठी काही क्षणांसाठी फक्त मास्क चेहऱ्याच्या बाजूला केला होता, पण आयुष्यभर कुठलाही मास्क किंवा मुखवटा चेहऱ्याला न लावता घराच्या सुखासाठी त्या सगळ्या माऊली झटत असतात. कायम त्यांच्या घरात आनंद नांदू, त्या हसत राहो. 4 क्षण सुखाचे माहेरचे त्यांना अनुभवायला मिळत राहो आणि सासर माहेरची नाती अधिक घट्ट होत राहो, हीच मनापासून प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपतो आहे. होम मिनिस्टरची पैठणी आता माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.